नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी. प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वासवी कन्यका माता परमेश्वरी जन्म उत्सवानिमित्त नांदेड येथे भव्य शोभायात्रा संपन्न. दिनांक 18 मे रोजी शिवाजीनगर येथून ही शोभायात्रा अशोकनगर येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. या शोभायात्रेमध्ये घोडे, बँडबाजा पथक लावून ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. तो बहुत सालों से भी यहाँ 401 डिस्ट्रिक्ट से एक बड़ा रैली निकलते हैं. मैं समझता हूँ अब पूरा इंटरनेशनल में ये सबसे बड़ा रैली इन नांदेड़ में रहता है. दैट इज फ्रॉम डिस्ट्रिक्ट 401 एंड ऑर्गेनाइज्ड बाय मिड टाउन क्लब आल्सो. और क्या है बोलते यहाँ के पूरे सुबह से 12 बजे तक ये पारायण करना और इतने लेडीज पूरा इन्वॉल्वमेंट होना और इवनिंग बढ़िया कार्यक्रम ये करना. ये प्रोग्राम को ये साल हमारा इंटरनेशनल प्रेसिडेंट आर रविचंद्रन तमिलनाडु से आए सो है और एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट इरकुला रामाकृष्णा भी आए हैं. एंड ये 401 का गवर्नर राहुल बहुत बढ़िया, वो क्या बोलते लाडले लाडला बहुत बढ़िया ऑर्गेनाइज कर रहे हैं इसके यहाँ का. और इसको पूरा रेणुकुंटला श्रीनिवास इंटरनेशनल वाइस प्रेसिडेंट ISO है और यहाँ के IAS ऑफिसर्स पूरा इसको संयोजन देके बहुत अच्छा बढ़िया प्रोग्राम बना रहे हैं. इट इज़ ए वाइस क्लिप्स इंटरनेशनल में इज द बेस्ट एंड हाईएस्ट प्रोग्राम ऑफ द डिस्ट्रिक्ट 401 बोल अपन बोल सकते हैं. इतना बढ़िया प्रोग्राम है. जय वासवी. पेनीगोंडा निवासिनी वासवी मातेची आज जयंती आहे, जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम लावण्यात आलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कार्यक्रम म्हणजे शिवाजीनगरपासून रॅली निघत आहे आणि जी मिरवणूक अशोकनगर येथे संपणार आहे. दुसरा कार्यक्रम म्हणजे वासवी मातेच्या पोथीचे पारायण ठेवण्यात आलेले होते आणि ते आता छान पद्धतीने संपन्न झालेले आहेत. 300 ते 400 महिला आणि बंधू भगिनी त्यामध्ये समाविष्ट झालेले होते. त्यासाठी महाप्रसाद व भंडारा ठेवण्यात आला होता, त्याचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे. तसेच सिडको येथे रॅली ठेवलेली आहे आणि नांदेड येथून पेनीगोंडा येथे नियमितपणे टूर्स काढण्यात येते. वासवी देवीचं महत्त्व आणि वासवी देवीचे जन्मस्थान सर्व आर्यवैश्य समाज बांधवांना पाहण्यात यावे या दृष्टिकोनातून नांदेड येथून दर महिन्याला ट्रिप काढण्यात येते आणि या सर्व गोष्टी दाखवून परत नांदेडला आणण्यात येते. आणि या निमित्ताने वासवी देवीचा परिचय आणि महात्म्य सर्वांना समजावे या दृष्टिकोनातून हे सगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जय वासवी माता. इंटरनॅशनल तर्फे वासवी क्लब मिड टाउन च्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज वासवी जयंती संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये वासवी इंटरनॅशनल तर्फे साजरी केली जाते. त्याच्या अनुषंगाने आज हा रक्तदानाचा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच या ठिकाणी पारायणाचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या दानामध्ये सर्व समाविष्ट आहे. त्यामुळे रक्तदानासारखी चळवळ ही वाढायला पाहिजे आणि रक्तदानामधून एक वेगळा आदर्श या समाजासमोर निर्माण होतो. म्हणून आजच्या दिवशी हे रक्तदान, कारण ही त्यागातून तयार झालेला समाज आहे, म्हणून रक्तदान ही चळवळ अतिशय महत्त्वाची. आजच्या दिवशी अनेक जणांनी या ठिकाणी रक्तदान करत आहेत. परत एकदा मी वासवी जयंतीचा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्यवैश्य कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी या जन्मोत्सवानिमित्त आज सर्व आर्यवैश्य समाज बांधवांना भगिनींना जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. व सर्वांनी आज आपल्या जवळपासच्या ज्या कोणत्या आपण एरियामध्ये राहतो तिथून आपण शिवाजीनगर ते अशोकनगरच्या होणाऱ्या या भव्य दिव्य रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा ही सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण करतो. सध्या आज तुम्ही कोणाकडून जर विचारपूस केली तर मला पण खूप लोकांचे दोघातिघांचे फोन आलेले ब्लड बँक कडून, जेणेकरून सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की रक्ताचा तुटवडा एवढा जाणवत आहे की रक्ताची मागणी जास्त आहे पण त्यांना पुरवणारी जो पेटी असते, जे काही रक्ताचे बॉटल्स असतात ते त्यांना कमी पडायला लागले. त्यामुळे आपण या अशोकनगरमध्ये रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे. हे यावेळेस डबल टायमिंग मध्ये आपण आयोजित केलेलं आहे. आपण सकाळी 9 ते 2 या दरम्यान या इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा इथे आपण दरवर्षी त्याचा एंड करतो, समाप्ती करतो. पण 2 तासाच्या एक गॅप नंतर ते नंतर पुन्हा अजून 5 ते रात्री 10 पर्यंत
ही अशी टायमिंग ह्याच्यामुळेच वाढवलेली आहे जेणेकरून आपली रॅली शिवाजीनगरहून ते अशोकनगर जेव्हा येईल आणि जेव्हा सांगता होईल तर त्या रॅलीमध्ये सहभाग असलेल्या भावांनी आणि भगिनींनी दोघांनी इथे चांगला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त आपलं रक्त डोनेट करावं जेणेकरून तुटवडा निर्माण होणार नाही. आपण दरवर्षी रक्तदान शिबिर करतो, पण यावेळेस जे आहे तुटवडा जास्त जाणवल्यामुळे आपण याची जी टायमिंग आहे ती वाढवलेली आहे. आपण 2 ते 4 तास जे ठेवत होतो यावेळेस ते नियर अबाउट आपण 8 ते 10 तास पूर्ण वेळ आपण इथे अशोकनगर मध्ये ठेवलेली आहे रक्तदान शिबिर. आर्यवैश्य कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त सर्व आर्यवैश्य बांधवांना माझ्याकडून गव्हर्नर राहुल रामकृष्ण चक्रवार वासी क्लब इंटरनॅशनल करून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.